हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल. सर्वात पहिलं तर सर्वांना हर हर महादेव. चला आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आम्ही चाललो आहे यमुनोत्री धामवरती. थोडंसं व्ह्यू बघूया इथलं. इथं श्री पण उठलेला आहे, सर्वांना गुड मॉर्निंग बोलतोय. तो आता झोपीत असल्यामुळं एवढं नाराज आहे. नाही तर खूप मस्ती करतो, खूप खेळतो. त्याला तर गाडीत म्हणजे फिरायला जायला खूप मजा येते. ह्या वयात म्हणजे एवढ्या छोट्याशा वयात पोरं 4 धाम यात्रा करणार म्हणजे खूपच भारी वाटते. आम्ही तर बसनंच जाणार होतो, पण ऑनलाईन बुकिंग केल्यामुळं आम्हाला सांगितलं की AC ची बस आहे. पण तिथे गेल्यानंतर कळलं की AC ची नाही, साधी एकदम बस होती. त्याचे पण चार्जेस इतके सांगितले की बोलाय नको इतके. त्यापेक्षा आम्ही ती बस कॅन्सल केली. त्या माणसांसंग खूप बोलणं झालं आमचं की बाबांनो असं करा तसं करा, तुम्ही असं AC ची सांगितलेली ते. पण ते काय ऐकायला तयारच नव्हते. मग आम्ही दुसरी आमची एक गाडी होती, अजून एक इनोवा केली आणि मग आम्ही 4 धाम यात्रेसाठी निघालो. इथून आम्हाला चालत जायचं होतं. हे पार्किंग आहे बघा, इथून बर्फ दिसतोय. इथून खरी चढायची सुरुवात झाली. आम्हाला अजून 5 किलोमीटर चालायचं होतं, पण सुरुवातीलाच आम्ही इतकं दमलेलो की बोलायला नको. पण अजून 5 किलोमीटर चढाई होती. आमची पुरी फॅमिली आम्ही सगळे 4 धाम यात्रेसाठी निघालो. श्री कसं पप्पाच्या खांद्यावरती बसलाय बघू शकता तुम्ही, पप्पाची टोपी घालून. आवाज थोडा बसलेला येत असेल, पण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. खूप मेहनत केली आहे व्हिडिओसाठी. हा पहिलाच व्हिडिओ आहे ज्यात मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. अजून एकसुद्धा व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करून टाकलेला नाही. पण आता इथून पुढं सगळं व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करून टाकायचा प्रयत्न करणार आहे मी. बघू शकता कशी चढाई आहे, खडी चढाई आहे. किती जरी चाललं तरी कमी आहे. आणि त्यामध्ये ते घोडेवाले, पुन्हा ते पालखीवाले, इतकी जागा त्यांना म्हणजे साईड वरडतच येतात. त्यामुळं बाकीचे चालणारे माणसांना तर काही इज्जतच नाही असं वाटतं कधी कधी. खूप त्यांनी खूप त्रास दिला आम्हाला या जर्नीत. पण ते सगळं जाऊ दे. पण खरा आनंद बघा, हे डोंगर, झाडं, नदी पाहण्यात खूप म्हणजे खूप भारी वाटते. तिथे गेल्यानंतर जेव्हा देवीचं दर्शन होतं, एवढी चढाई करतो आपण, त्यानंतर आपल्याला कष्टाचं फळ भेटतं ना, खरंच खूप भारी वाटतं. ते सुद्धा तुम्ही फोटो लास्टला मी फोटोसुद्धा यमुनोत्री देवीचे मी फोटोसुद्धा टाकलेले आहेत लास्टमध्ये. कारण तिथं जास्त व्हिडिओ करायला म्हणजे परवानगी नव्हती. तरीसुद्धा आम्ही त्यातूनही तुम्हा सर्वांना देवीचं दर्शन व्हावं म्हणून तेवढ्यातून पण आम्ही फोटो काढले. ते मी शेवट टाकलेलं आहे देवीचे. कारण तिथं एवढी गर्दी होती ना, बोलायला नको इतकी गर्दी होती. आम्ही तर लहान मुलाला घेऊन चाललेलो, त्यामुळं एवढा क्लिअर व्हिडिओ करता नाही आला तिथला आम्हाला. तरीसुद्धा आम्ही तेवढं फोटो काढलेले आहेत तुम्हाला म्हणजे देवीचं दर्शन व्हावं म्हणून. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघू शकता किती गर्दी आहे, किती पालखीवाले, घोडेवाले, पुन्हा ती पिट्टू ती वेगळेच. बघू शकता किती लोक आहेत तिथे दर्शन करायला. आणि रस्ता तुम्ही बघू शकता केवढा आहे. हे लोक म्हणजे जायच्या नादात ना जाम लागायचं. तिथं आम्हाला किती ते वेळ असं उभं राहायला लागायचं. लहान मुलं दम काढत नाहीत, त्यांना काहीतरी द्यावं लागतं, थांबायला लागतं आम्हाला त्यांच्यासाठी. थांबत आम्ही 7 तासात 5 किलोमीटर चाललो. म्हणजे सकाळी आम्ही 9ला निघालेलो, तर आम्हाला तिथं जायला 4 वाजले. इतका वेळ लागला आम्हाला नुसतं 5 किलोमीटर चालायला. मग का तुम्हाला देवीचे मंदिरसुद्धा दिसत असेल इथून. सगळे बर्फ आहे, त्या बर्फाचंच पाणी
असे ते वॉटरफॉलच्या स्वरूपात खाली व्हिडिओ घेतात. बघू शकता किती गर्दी आहे आणि इथून मंदिर पण दिसते. मंदिरचं टोक दिसते. शेवटी फायनली खूपच जवळ आलो आहोत आम्ही मंदिरपाशी. आता पोलीस ते आहेत त्यामुळे थोडं सोपं पडलं, कारण ते जादा करून जाम लागू देत नव्हते. एक लाईन बनवून सर्वांना खाली सोडत होते, कारण जाम लागू नये, धक्कामुक्का होईल. साईडनी नदी आहे, त्या भीती असते सर्वांना. मग आम्ही मंदिरात चाललो. बघा ही मंदिर आहे, मेन मंदिर देवीचं, गंगोत्री माता. तिथे जवळच गरम पाण्याचं कुंड आहे बघा. करा देवीचं दर्शन. लास्टमध्ये फोटो पण आहे, पण असं पण दर्शन करा तुम्ही. तिथं कुंड आहे. तिथलं काय जास्त मी व्हिडिओ बनवला नाही, कारण अलाउड नव्हतं, त्यामुळं त्याच्या पलीकडे नाही ना काय करू शकत आपण. बघा ही नदी, यमुनोत्री माता. सर्वजण इतकं थंड पाणी आहे, इतकं थंड, तरी सुद्धा त्यामध्ये स्नान करते, आंघोळ करायचे सर्वजण. तिथलं पाणी आम्ही घरी सुद्धा आणलेलं आहे गंगोत्री माताचं. बघू शकते तुम्ही व्हिडिओ थ्रू तुम्हाला सर्व 4 धाम यात्रा करवणार आहोत आम्ही, त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. लास्टमध्ये फोटो पण आहे. जय यमुनोत्री माता. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया नंतरच्या व्हिडिओ.